नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेकर यूट्यूब चॅनलला. तर आपण आज आलो आहे सोनेवाडी या गावामध्ये श्री पोपटराव बेरड सर यांच्या बागेमध्ये. तर हा जो बाग आहे हे झाडं 3.5 वर्षाचं झाडं आहे. 3.5 वर्षाचं झाडं आपण यावर्षी जूनला धरण्याचा प्लॅन केला होता. ही जी लाईन आहे ही 2.5 वर्षाची आहे, ही आणि याच्या पलीकडची हे धरणार नाही आपण, कारण याला पाणी चालू ठेवणार आहे. पण इकडची जी लाईन आहे ही चांगली आहे, बुंदा त्याचा चांगला झालेला आहे आणि हा बाग आपण धरायचा प्रयत्न करत आहे. तर अशा प्रकारची 4 वर्षाची झाड बाग धरताना त्याचं कॅनोपी किती आहे ह्याचा विचार केला पाहिजे. याची कॅनोपी आपल्याला चांगल्यापैकी आहे, काही झाडांची खूप कमी आहे. हे बघा, आता हे जे झाड आहे हे पुढचं झाड आपल्याला खूप कमी आहे, त्याच्या पुढचं झाड जे आहे ह्याची चांगली आहे. त्याच्यामध्ये आपण 1-2 कॅरेटची माल घेऊ शकतो. 1-2 कॅरेटचा माल कशासाठी घ्यायचा की झाडाला सवय लावायची आपल्याला फळाची. याच्यामध्ये आपल्याला अडचण दुसरी यायला लागली की आता आंबेबहार निघतो आहे. बऱ्याचशा झाडांना बऱ्याचशा भागांमध्ये आंबेबहार दिसत आहे, नवीन फुलं निघत आहे, काही बहार सेट झाला आहे. तर आता हा बहाराचं काय करायचं, बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की हा माल तोडायचा का, काही त्याला गळणीसाठी फवारणी मारायची का, युरिया मारायचा का, इथ्रेल मारायचं का, किंवा अजून काही बरेचसे प्रयोग आहे. तर हे करायचे की नाही हे शेतकरी संभ्रमात आहे. तर माझ्या मताने तरी मी 2020पासून हे बहाराचं नियोजन बघतो आहे. आंबेबहार प्लस मृगबहार दोन्ही आपण एकाच वेळेस घेतो. तर आंबेबहार गळण्यासाठी सगळे प्रयत्न करून झालेले आहे. कुठल्याच प्रयत्नाने आंबेबहार 100% गळत नाही, 25% 20% गळतो. पण तेवढ्या गळीने आपल्याला बाकीचा राहिलेला आहे तो माल आपल्या झाडावर राहतोच आणि त्याचा परिणाम आपल्या मृगावर थोड्या प्रमाणात होतोच. त्यामुळं शक्यतोवर तो बहार तुम्ही गाळण्यासाठी काही प्रयत्न करू नका, जेणेकरून तुम्हाला खर्च वाढेल आणि आंबेबहारातून जे उत्पन्न निघायचं होतं ते पण कमी होईल. मृगबहार पुढचा कसा फुटतो याची गॅरंटी नाही आपल्याला, कारण पुढचा पाऊस कसा येतो, मागच्या वर्षीसारखा घोळ करतो का, त्यानंतर स्टोरेज टेम्परेचर किती येतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघता आंबेबहार आता आला आहे तर त्याला घ्यायचा, त्याची काळजी घ्यायची आणि वेळेत जसा आपण तानावर बाग सोडतो तसंच बाग तानावर सोडायचा आणि पुढच्या तयारीला लागायचं. आणि याच्यानंतरही तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स करा. कमेंट्समधून आपण त्या कमेंट्स वाचून त्याच्यावर व्हिडिओ बनवू, जेणेकरून त्या सर्व गोष्टीवर तुम्हाला सल्ला मिळेल. धन्यवाद.